मुलांबरोबर इंटरॅक्टिव्ह आज बघायला भेटलं. कारण ते आम्ही घरी वगैरे आल्यानंतर खेळतच असतात गोष्टी वगैरे, पण आम्ही त्यांच्याबरोबर खेळायचा हा योग पहिलाच योग मानायचा. धन्यवाद. फादर्स डे के लिए जो भी आज सेलिब्रेशन किया, जो एक्टिविटीज़ थी, इसमें बच्चों और पेरेंट्स में जो बॉन्डिंग है काफ़ी अच्छी हो जाती है। और इसमें जो घर में हम टाइम नहीं देते वो यहाँ पे जो एक्टिविटीज़ के कारण हमें समझ में आया कि जो कैसा बॉन्डिंग होना चाहिए, कैसे एक्टिविटीज़ होना चाहिए, कैसे बच्चों के साथ रहना चाहिए, इसका बहुत फ़ायदा होगा आगे भी। और मैं ये सजेशन देना चाहता हूँ कि आगे भी ऐसे एक्टिविटीज़ होना चाहिए और जिसमें फादर, मदर और चाइल्ड तीनों भी होना चाहिए। आजचा जे कार्यक्रम झालेला आहे ते एकदम छान झालेला आहे. म्हणजे मुलांना कसं वेळ द्यायचं हे आज आम्ही इथे शिकलो आहे. आणखी एकदा सकाळी गेलं की रात्रीच आम्ही घरी येतोय, मुलांना वेळ देऊ शकत नाही. संडेसुद्धा आमचा आराम करण्यातच जातो. पण आजचे जे दिवस झाला तो खूप छान झाला. मुलांना वेळ देऊ शकतो आम्ही, म्हणजे हे पाहून. आज जो कार्यक्रम झाला ते अतिशय उत्कृष्टपणे झाला. आज कार्यक्रम आपण घरी घेऊ शकत नाही, कारण इथं सगळे वेगवेगळे पप्पा असतात आणि त्यांच्याबरोबर आपण जे आपल्या लहान मुलांसोबत जे घरी वेळ देऊ शकत नाही, इथं जे दिलं ते आपल्याला. आणि घरी म्हणजे जास्त करून मुलं म्हणजे पप्पाकडे जास्त राहतात. घरी आई त्यांचं नेहमीचंच असतं, त्याच्यामुळे इथं येऊन जे कार्यक्रम आपल्याला आठवण करून देतात ते आपल्याला आपण ते घरी घेऊ शकतो. निमित्त आम्ही सर्व एकत्र आलो होतो. काही पॅरेंट्ससोबत ओळख पण झाली आणि नेहमी वेळ देऊच शकतो, पण मॅडमने आज असं प्लॅटफॉर्म तयार करून दिला की मुलांसोबत बॉन्डिंग कसं करता येईल, त्यांना कसं ट्रीट करता येईल याचा थोडासा आयडिया आली. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो. थँक्यू. गुड आफ्टरनून. मेरा नाम मोहम्मद रईस है और मेरे लड़के का नाम अब्दुल रहमान है, जो ब्लोसम नर्सरी में पढ़ता है. आज फादर्स डे के लिए हम लोग सब लोग यहाँ पे गैदर हुए थे विद पेरेंट्स. ईच स्टूडेंट, सभी पेरेंट्स यहाँ पे जमा हुए थे. आज जो भी कुछ हुआ टाइम हम लोगों ने हमारे बच्चों के साथ, टीचर्स के साथ जो दिया, वो मुझे लगता है कि हम लोग जितना टाइम बच्चों को नहीं दे पाते वो आज यहाँ पे हम लोग देना सीख गए हैं. एक इम्पॉर्टेंट जो रहता है बच्चों के साथ जो बॉन्डिंग होती है, वो उससे ज़्यादा, घर से ज़्यादा यहाँ पर हमको समझ में आई कि कितना ज़रूरी है बच्चों के लिए टाइम निकालना. और ये जो कुछ भी अरेंजमेंट आप लोगों ने किया है, जो मोटिवेशन आप लोग पेरेंट्स के लिए और जो भी एक्टिविटीज़ आप कर रहे हो, उसके लिए बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. थँक्यू. आज मुलासाठी थोडा वेळ देऊ तर शाळेतून बरं वाटलं. फादर्स डेच्या निमित्ताने बोला. हां, खूप बरं वाटलं. ओके. थँक्यू.